नमस्कार मंडळी, आज आलो गावाला. आता मी जरा शेतावर जाऊन बघतोय, एक खाल्ल्यावर जाऊन दाखवतो. हे बहुतेक जणांचे सगळ्यांचं कापून झाले, काही जणांचं कापायचं बाकी आहे. हे बघा इकडे बहुतेक अजून हे नाही झाले. ज्यांचं झालंय त्यांनी कापलंय बघा, ज्यांचं झालंय त्यांनी बहुतेक जणांनी कापलंय. हा बा, हा तर आज बघतो बहुतेक जणांचं कापून झालं बाबा. हा जवळ आहे म्हणून एवढं टेन्शन नाही डुकरांचा. हा हे बहुतेक जणांचं कापून झाले. ही नाचणी, नाचणीचं कणीस. आणि हे बघा भाताची लोंबी. बहुतेक झालंय इकडे. हा पण हे बघा, हे सगळं हा सगळा नाचण्यांचा आहे बघा, पूर्ण नाचणे. इथं ऊसाचा कणीस. हे बघा हे सगळे ऊस आहे. हा ऊसाचा कणीस बघा. बघा सगळ्या ठिकाणी तेच दिसते. ही नाचणी, नाचणीचं असं असतं. कणीस नाचणीचा बघा असं असतं. हे बघा असा नाचणीचा पूर्ण कणीस असतं. बाकी यावर्षी डुकराने भरपूर त्रास दिला. हे काय इथे असे कापून ठेवले. ते बघा कसे कापून ठेवले सुकण्यासाठी. आता सुकून झालं की मग घेऊन जातील घरी. हे बघा सुकून झालं की मग नंतर घेऊन जातील. बहुतेक सगळं बघा हा कापलेला आहे. आणि इकडे येतो सगळं कापून घरी घेऊन गेलेत. इकडे सगळं कापून घरी घेऊन गेलेत. आणि हा इथं गुंजवाल झालेला. हा इथं गुंजवाल पिकून खराब झाला इथं, म्हणून सोडून दिला इथे. झाला तुमचा की बाकी आहे अजून? सगळं इथे कापून ठेवलंय बघा. हे बघा हे राखण करण्यासाठी बघा इथे झोपडे गेले. पहिल्याला काल शेताच्या बांधावर बघा भेंडीची झाडं पण लावतात. हे बघा रानटी भेंडा असतो ना, हा रानटी भेंडा. हा भेंडा लावलेला आहे. तसं बहुतेक सगळं चांगले चांगले काढून घेऊन गेलेत. हे सगळं खराब झालेलं आहे ते. बाकी इकडे सगळं बघा कापून ठेवलंय. त्याच घेऊन जातले. काल पण रात्री अचानक पाऊस पडला, त्याच्यामुळे आज ते कोण सकाळी घेऊन नाही जात. ते सकाळच घेऊन जातात. 7 वाजता येऊन कापतात आणि 8 टायमाला घेऊन जातात ते. पूर्ण ह्या वर्षी डुकराने सगळे वाट लावलेली. लोकांनी सगळ्यांनी पटापट कापून आवरून घेतात सगळे. काही सोंड्यात अजून पाणी पण आहे बघा. काही सोंड्यात बघा अजून पाणी पण आहे. चिखल सगळं वाट लावलेली बघा डुकरांनी. बघा इथं सगळं वाट लावलेली. काही गावातील लोकांनी बघा इथे मस्त भात कापून वगैरे इथं आता ठेवलेला आहे. नंतर इथं पण सगळं सारवलेलं आहे. इथं पण नंतर झोडतील.
हे बघा. आणि तिथेच बाजूला हे बघा, तिथे पण मस्त झोपडी केलेली राखण करण्यासाठी. आणि इथं आता सगळं त्याने जमा केलं आहे आणि नंतर जिथं सारवले तिथं झोडणार नंतरला मग ते. आणि बघा इथं तर पूर्ण पाणीच आहे. हा बघा पूर्ण पाणी. हा बघा पाणी दिसत असेल आता. हा बघा पूर्ण पाणी आहे. ऊन पण बघा एकदम बेकार ऊन लागतंय, भरपूर ऊन लागतंय. आता बहुतेक जणांची शेतीची कामं सर्वांची झालेली आहेत. आणि आता जे राहिलेले आहेत ते म्हणजे कसे कालच पाऊस पडला आणि म्हणून आज जरा माणसं जास्त शेतावर लवकर आली नाही कोण, कारण का थोडं सुकायची वाट बघतायत. पाऊस पडला कालच भरपूर आणि ऊन पण फुल लागतंय आज. हा बघा हा तुरीचं झाड. आपण म्हणतो तुरीची डाळ वगैरे म्हणतो ते, हा तुरीचं झाड. हा तुरीचं झाड. हे बघा तुरीचं दाणा. हे बघा शेंग बघा कशी असते. बघा तुरीची शेंग बघा अशी असते. कशी असते तुरीची शेंग. आणि आता अजून फुलं पण आलीत. हे बघा फुलं बाकी आलीत अजून. हे बघा गवार. गवार सगळ्यात घेऊन गेलेत, तर हे फक्त झाड राहिलंय. हे झाड गवार झाड आहेत. आमच्याकडे त्याला बावची बोलतो गवारीला. हे बघा हे बघा एक दोन राहिलेत. गावाला येऊन सर्दी पण झाली. आता माणसा इथे बघा इथं आराम करत आहेत. ह्या दोघी जण नाचणी कापत होते ते आता आराम करत आहेत. सगळं त्यानेच कापून ठेवलं इकडे. सगळं कापून ठेवलंय त्याने इकडे. हे बघा ही भेंडी, रानटी भेंडी. रानटी भेंडी आहेत सगळे. हे हा बघा केवढा मोठाच्या मोठा आहे. सगळे रानटी भेंडी. ठीक आहे चला मग आता मी घरी जातोय. चला बाय बाय.